हाय गाइस, आज आपण कोथिंबीर वडी बनवूया। हे बघा मी कोथिंबीर आणून ठेवली बाजारातून ताजी ताजी। आपण आता तिला साफ करूया मस्तपैकी। तुम्हाला जो वड्याचं हे दाखवते, रेसिपी करून दाखवते। बघू शकता तुम्ही। आता मी हिला साफ करून झाली की तुम्हाला दाखवते। आता मी निवडते थोडी तिला। हाय गाइस, आज आपण वडी बनवूया। आजची रेसिपी आपला आणि आजचा मेनू कोथिंबीरच्या वड्या बनवायचा। आता आपण कोथिंबीर आणते आपण बाजारातून ताजी ताजी। तिला साफ करूया आणि आपण तयारीला लागूया। बाय। आपण कोथिंबीर साफ करायला सुरू करूया। हे साफ करून झाले। आपण लसूण पण सोलून ठेवले। आता 2 कांदे घेतलेले याचे लसणाचे आणि आता आपण त्याला सोलून घेतलाय। आता आपण याला काय साफ करून घेतलेलं होतं त्याला आता आपण ना कापून घेऊया। आता एकदम बारीक बारीक कापूया। आता आपण याला एकदम बारीक कापून घेऊया वडी बनवण्यासाठी। हाय गाइस, आता आपण कापून घेतलेली कोथिंबीर हिला धुवून घ्यायची आता 2 पाण्याने। आणि आपण आता त्याच्यासाठी ना मटेरियल काढून ठेवले। लसूण सोलून ठेवलाय, मिरच्या घेतल्या तिखट पाहिजे आपल्याला। आणि आपण ना ह्याच्यामध्ये ना गरम मसाल्यामध्ये जिरे टाकूया, थोडी दालचिनी आणि आपण ह्याच्यामध्ये ना धना पावडर आणि गरम मसाला मिक्स आहे। तर आपण ह्याच्यामध्ये मिश्रण करून टाकूया। आता ह्याच्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या। आणि हे बाकीचं लसूण ना आता दुसऱ्या भाजीसाठी आपण ठेवूया, ते मला दुसरीला लागणार आहे। आता आपण ह्याच्यासाठी थोडं जिरे टाकूया, थोडी दालचिनी टाकूया झणझणीसाठी। आणि हा गरम मसाला, थोडे अजून जिरे टाकूया, हळद टाकूया 1 चमचा। आणि आता मिठाचं टाकूया अंदाजे, म्हणजे आपण चवीप्रमाणे टाकूया। वाटणीमध्येच टाकूया म्हणजे वाटणीचा अंदाज घालतो। आणि हा थोडा लाल तिखट मसाला टाकूया, थोडासा टाकूया चवीपुरता। हे बघा थोडासा टाकला, हे बघा बघू शकता। आता आपण ह्याला ना वाटून घेऊया। आता ह्याला पाणी टाकूया थोडंसं, ह्याला वाटून घेऊया आता आपण थोड्या वेळाने 5 मिनिटांनी। तोपर्यंत आपण हे कोथिंबीर धुवूया। बघा आता मसाला वाटून घेतलाय आपण, असा झालाय तो मसाला। आपण आता ह्याच्यामध्ये थोडी ना हे टाकलंय, ओवा टाकलाय आणि थोडी धनापूड टाकले। आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आपण। पुन्हा धुवून ठेवलेली होती, आता चांगली पाणी नितळले त्याचं। त्याला आता असं आपण ह्याच्यात घेऊन मिश्रण करूया मसाल्यामध्ये या। हा आपण आता पाणी काढून त्यात तवा गरम करायला ठेवूया। ह्याच्यामध्ये पाणी काढूया म्हणजे आपण त्याला एकदा उकळी येऊन द्यायची, म्हणजे उकळायला ठेवायचं। आता इथे पाणी गरम होते तोपर्यंत आपण ह्याचे मिश्रण करूया। आपण ह्याच्यात पण पाणी ओतूया ह्या मसाल्यामध्ये। त्याला एकत्र असं हलवून घेऊया। आणि आपण चण्याचं पीठ ना काढून घेतलंय, हे बघा पाहू शकता। जो नेहमीचा आपला रेडीमेड बेसन पिठाचा आटा, आता याच्यामध्ये आपण मिक्स करायचं।
आपण टाकताना वाटणीमध्ये नाही मीठ आणि हळद अगोदरच टाकली, घ्यायला फक्त कालवून घ्यायचं. हे बघा आता मी एवढं टाकलं आणि एवढंसं ठेवलं. अर्धा किलोचा हा पुडा आहे. आता आपण ह्याला एकत्र मिश्रण करून घेऊया, कालवून घेऊया. आता आपण हे मिश्रणाचे घेतलेले पाणी होतं ते आता कालवून थोडं थोडं असं मळत मळत टाकूया आपण. आणि हे जास्त पातळ नाही करायचं, घट्ट करायचं आपल्याला. हे घट्ट करून घ्यायचं याच्या वड्याच्या नेवाळ्या लावायसाठी, बनवायसाठी सॉरी. हे बघा आता मी अशी मळून घेते. आपण आता ह्या चाळणीला चांगलं धुवून घेतलंय. आता याला आपण तेल लावून घेऊया. आता आपण ते वडे आपले उकडताना ना चिकटली नाही पाहिजे, त्यामुळे थोडं तेल लावून घ्यायचं. असं तेल लावून घ्यायचं. पाण्याला उकळी आली. आता आपण ह्याच्या थोड्या छोट्या छोट्या घेऊन असं एक हाताने अशी नेवाळे बनवायची. अशा आपण नेवाळ्या करून घ्यायच्या. छोट्या छोट्या घ्यायच्या. आपले हे करून झाले नेवाळी, चिकटू नाही म्हणून. आता आपण ह्याला उकडायला ठेवूया असं, आणि याच्यावर चांगलं झाकण ठेवूया घट्ट. आम्हाला राहिलेलं अजून टाकायचं. पण ह्याच्यामध्ये सगळं आता ठेवलंय. आता याला मस्त झाकून ठेवूया वाफेवरती शिजवायला. याच्यावरती जाड असं काहीतरी ठेवायचं असतं, मी पकड ठेवते. आता ह्याला 10 मिनिटांनी काढायचं, तोपर्यंत असं राहू द्या. आता बघा हे उकडायला ठेवलेलं होतं. आता हे 10 मिनिटं होऊन गेले. बघूया शकता आपण कसं झालंय. वाव मस्त झालंय. आता ह्याला थंड करायला ठेवायचं आणि याचे काप करायचे आणि फ्राय करायला घ्यायचं. हे बघा आपलं आता थंड झालंय. आपण कढई आता चढूया, त्यामध्ये तेल टाकूया फ्राय करण्यासाठी. आपण तेल टाकूया. त्याला चांगलं गरम करूया आपण. तोपर्यंत ह्याचं काप करूया. हे बघा चिकटलं नाही आहे, कसं झालंय बघा. आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करूया. हे बघा आता असे झालेत आपले काप करून. अजून कापूया आपण अजून. आता आपलं हे गरम झालंय तेल. बघा असं थोडंसं पाणी पडलं की काय काय माहिती नाही, त्यामुळे ना जरासं उडतंय. हे बघा आपण सोडूया आता ह्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी. त्याला चांगलं लालपैकी असं चांगलं भाजून घेऊया, मस्त फ्राय करूया. हे बघा पाहू शकता. लालसर झालं भाजून, आतमध्ये कच्चा राहू नये म्हणून छानपैकी लाल भाजून घ्यायच्या. हे बघा किती छान वाटतात आणि खमंग वास सुटलाय. आता काढूया आपण.
बारीक गॅस करूया आणि असं मस्त काढून घेऊया. ही बघा माझी कोथिंबीर वडी कशी वाटते ते सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका, आणि लाईक करायला पण शेअर करायला पण विसरू नका. सॉरी. आणि कशा वाटतात माझ्या आजपर्यंत रेसिपी. तुम्ही काही कमेंट्स आणि सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे मला काही समजत नाही. आणि कमेंट्समध्ये तरी सांगा मी कसे काय बनवते, काय कमी जास्त असेल तर ते पण सांगू शकता, आणि कसे वाटतात ते पण सांगा. बाय. आपण नेक्स्ट टाईम भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये.